मागच्या तासाला आपण छत्रपती शिवाजीराजांनी मोगलांशी कसा संघर्ष केला होता आणि आपले जे काही गेलेले किल्ले आहेत ते किल्ले प्रामुख्याने घेण्याचाही शिवाजीराजांनी काय केला होता, प्रयत्न केलेला आहे. नव्हे तर तो सहज साध्य केलेला आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने गेलेला आपला जो साम्राज्य आहे, या साम्राज्याचं जी मोहीम आहे ती मोहीम पूर्णपणे आपली फत्ते केलेली आहे. आणि म्हणून की काय, खऱ्या अर्थाने असं वाटत होतं, कारण आपल्याला अनुभव आहे की छत्रपती शिवाजीराजांना जेव्हा आग्रा भेटीला गेले होते, त्या आग्रा भेटीला गेले असता एका 50,000च्या लाईनमध्ये उभं केलं गेलं होतं. त्यामुळे राजाचा दर्जा नाहीत किंवा सर्व जे काही आपण दानपत्र दिलेले आहेत, जाहीर दिलेले आहेत, त्याला एक निश्चित असं स्वरूप प्राप्त नाहीत. म्हणून प्रामुख्याने एक बाब इथं लक्षात घेण्यासारखी आहे की वैयक्तिक जीवनात तसेच स्वराज्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचं प्रामुख्याने बाब आपल्याला म्हणता येईल. आणि यासाठी ही गौरवशाली बाब आहेत आणि या गौरवशाली प्रकरण म्हणून आपण आज बघणार आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक. राज्याभिषेक करत असताना जे काही प्रदेश आहेत, त्यातील किल्ले आहेत, सेना दलाचे नौदलांचे मालक हे बनले होते. परंतु हे मालक बनले असताना त्यांच्यामध्ये जी काही विशेष महत्त्वाची अशी जी तांत्रिक अडचण आहे ती तांत्रिक अडचण प्रामुख्याने निर्माण झाली होती. नव्हे तर छत्रपती शिवाजीराजांना बंडखोर समजलं जायचं. म्हणून ही सिद्धता करण्यासाठी राजांनी राज्याभिषेकाची जी काही प्रेरणा आहे ती त्यांना प्रामुख्याने निर्माण झाली गेली. आणि राज्याभिषेक होणे ही काळाची गरज आहे. प्रेरणा खऱ्या अर्थाने त्यांना झिजवून दिलेली आहे. त्याचबरोबर गागाभट्ट, बाळाजी आवजी हे जे काही आहेत यांची कल्पना असतानाही या ठिकाणी यांना म्हणजे यांची काय झालं, यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजीराजांनी जे काही राज्याभिषेक आहेत, हा राज्याभिषेक सर्वांच्याच करावा असं मनोदय होता आणि त्या पद्धतीने राज्याभिषेक करण्याची प्रामुख्याने छत्रपती राजांनी काय केलं आहे, ही तयारी केलेली आहे. विशेषत्वाने याची काही तांत्रिक अडचणी होत्या, धार्मिक अडचण होती आणि ह्या धार्मिक अडचणीवर मात करण्याची जबाबदारी देखील राजांनी केली गेली आहेत. आणि हिंदू जे काही आहेत, हिंदू नाहीत अशा प्रकारे जे काही ठपका होता तो सिद्धत्व क्षत्रिय नाहीत अशा प्रकारे जे काही ठपका आहे तो राजावर होता, तोही त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय अडचणी देखील होत होत्या. आदिलशाही याची जी काही प्रामुख्याने शहाजीराजे साखर होते, त्यामुळे हे स्वतंत्र असे नाहीत असं आहे, त्यांचा ठपका प्रामुख्याने पडलेला होता. याचबरोबर आर्थिक बाबतीमध्ये जर म्हटलं तर कर लागू करणे, धार्मिक शैक्षणिक अनुदान देणे या ठिकाणी प्रामुख्याने तांत्रिक अडचणी निर्माण व्हायच्या. याशिवाय हे सगळं करत असताना न्यायविषयक देखील अडचण प्रामुख्याने निर्माण व्हायची. कारण चातुर्वर्ण ब्राह्मण्य जे काही स्थान आहे ते प्रामुख्याने काय केलं होतं, त्यांना नव्हतं असं म्हणले गेलेलं आहे. याचबरोबर आंतरिक देखील काही अडचणी होत्या. जमिनी आणि जहागीर दान दिलेल्या होत्या, त्यांचं देखील निश्चित स्वरूप करायचं होतं. लष्करी अडचणी म्हटलं तर राजा जे काही आहेत, हा राजा प्रत्यक्ष त्या सैन्याच्या ऑर्डर देऊ शकत नव्हता, कारण ते जे खालचे जहागीरदार आहेत ते त्यांच्या सैन्याच्या ऑर्डर फॉलो व्हायच्या. म्हणजे सैन्य तो राजा ही एक देखील ठिकाणी अडचण झालेली होती. असो तर यासारख्या ज्या अडचणी आहेत, या अडचणी दूर करण्यासाठी किंवा त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे, या टेक्निकल अडचणी दूर करून छत्रपती शिवाजीराजांनी स्वतःचा एक आगळावेगळा सोहळा त्यावेळेस सगळ्यांच्या अनुमताने किंवा सहमताने हा केला गेलेला आहे. मग हा सोहळा होत असताना काही त्याची धार्मिक कारणं जेव्हा आपण बघतो की जे काही अंधश्रद्धा आहेत, या अंधश्रद्धाच्या याचा विश्वास त्यावेळी ठेवला गेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी चौथाई आणि सरदेशमुखी जे काही वसूल करत होते त्यातून बरंच काही उत्पन्नही या ठिकाणी मिळालेलं होतं. तर काही त्याची कारणं आपल्याला म्हणता येईल. पारंपरिक जे काही आहेत, परकीय सत्ता जे आहेत, या शिवाजी स्वतंत्र असा राजा मानण्यास तयार नाही. मग हा राजा जर मानायचा असेल तर राजांना राज्याभिषेक करून घेणं हे नितांत गरजेचं आहे. याकरता हा राज्याभिषेक प्रामुख्याने केलेला आहे. स्वराज्याला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी हा एक मनोधैर्य राजांचा होता. म्हणून जे काही राज्य आहे हे राज्य स्थिर आणि चांगल्या प्रकारचं निर्माण व्हावं म्हणून राजांनी प्रयत्न केला गेलेला आहे. मराठी राजवंशाची स्थापना करणं ही गरजेचं आहे. कारण आपण बघतो आहोत की या मुस्लिम सत्तांनी ज्यावेळेस या ठिकाणी आपलं साम्राज्य विस्ताराचं धोरण राबवलं गेलं, हे धोरण राबवत असताना कशा प्रकारचे अन्याय या ठिकाणी या हिंदू जनतेवर किंवा महाराष्ट्रातील पूर्ण जनतेवर केलेले आहेत हे आपण मागे ज्यावेळेस सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो,
ज्यावेळेस खऱ्या अर्थाने हा अन्याय जे काही आहेत या अन्यायाला जर विरोध करायचा असेल तर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं होतं. हेच समोर ठेवून राजांनी काय केलं आहे, एका मराठी राजवंशाची स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून राज्याभिषेक करणं ही त्यांना अत्यंत महत्त्वाचं वाटलं. म्हणून राज्याभिषेकाची मोहीम तिने हातामध्ये घेतली आहे. महाराष्ट्रातील सरदार वतनदार मंडळी जी काही आहेत ते शिवाजीला राजा मानाव्यास तयार नव्हती. आणि हे कारण हे एवढे हजारो सैन्य आपल्या हाताखाली आहेत, परंतु आपण एक राजाचे चाकर आहोत हे कदापि ते मानायला तयार नव्हते. तर अशा वेळी देखील त्यांना हे सगळं करून घेणं आवश्यक वाटत होतं. म्हणून राज्याचा दर्जा मिळणे यावर आवश्यक होतं. शिवाजीला या ठिकाणी आपल्याला बघतो की एक मान सन्मान देखील त्या ठिकाणी मिळणं गरजेचं होता. सातत्याने द्वेष त्या ठिकाणी केला जात होता. म्हणून राज्याभिषेक करण्यात त्यांनी ठरलेलं आहे. कर वसुली, न्यायदान असेल, प्रशासन असेल, या ठिकाणी दर्जा जर प्राप्त झाला तर या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी चांगला एक मान सन्मान आणि ऐतिहासिकता निर्माण होते. तर हे जे काही आहे ते निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केलेले आहेत. प्रजेचे संरक्षण, लष्करी प्रमुख या दर्जाचा प्राप्ती करण्यासाठी देखील हे पद म्हणजे राज्याभिषेक करणं गरजेचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं जेव्हा आपण बघत आहोत, लष्करी जी काही आहेत ही निष्ठा जी काही राजावर असणं गरजेचं आहे. जोपर्यंत लष्कराची निष्ठा राजावर नाही तोपर्यंत असं म्हटलं जातं की ज्या राज्यात जे काही सैन्य प्रबळ आहे किंवा सैन्य ज्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये आहे तर राज्य प्रबळ असतं असं म्हटलं जातं. तशा पद्धतीने सैन्यावर जर आपल्याला पकड निर्माण करायची असेल, सर्व आपल्या प्रभावाखाली घ्यायचं असेल तर हे करणं गरजेचं आहे. तर अशा बऱ्याच काही अडचणी आहेत या प्रामुख्याने मानल्या जातात. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांना जे राज्याभिषेक करण्यासाठी जी कोणी मदत केली असेल तर ते असं म्हणलेलं आहे की जिजाऊंची देखील इच्छा होती असं मानले गेलं आहे. राज्याभिषेकाच्या जे काही व्हावा हे त्यांच्या असं मनामध्ये होतं. म्हणून त्यांनी बाळाजावजी जे काही चिटणीस आहेत, सरदार आहेत, यांच्यामध्ये काय केलं आहे सगळं बोलून दाखवलं गेलं. आणि म्हणूनच की काय या ठिकाणी राज्याभिषेकाचे प्रामुख्याने काय केले आहेत त्या दृष्टीने तयारी सुरू केली गेली आहे. या राज्याभिषेक करणं म्हणजे एका अर्थाने एका नव्या युगाला प्रारंभ होण्यासारखा आहे. नव्या युगाचा प्रारंभ झाला हे आपल्याला म्हणता येईल. मग हा नवा युगाचा प्रारंभ खऱ्या अर्थाने या नवीन जे काही आहेत रामराज्याची सुरुवात झाल्यासारखी या ठिकाणी परिस्थिती होती. मग आता हे सगळं जरी झालं असलं तरी ते एक बाब आपल्याला पाहायला मिळते ती अशी की गागा जे काही एवढा मोठा जो समारंभ घ्यायचा आहे या समारंभ घेण्यासाठी कोणीतरी एक मोठा ब्राह्मण व्यक्ती असणं गरजेचं आहे. म्हणून गागाभट्ट जे काही आहे हे मूळ पैठणचे, परंतु हे गागाभट्ट 16व्या शतकामध्ये काय केले होते, हे उत्तरेत गेले होते. आणि या गागाभट्टांनी जे काही आहेत तिरुपती, मदुराई वगैरे जे काही अलाहाबाद या ठिकाणचे जे काही निवडक ब्राह्मण आहेत त्यांना देखील निमंत्रित करण्यात आलं. त्याच्यामध्ये गागाभट्ट हे प्रामुख्याने होते. विशेषत्वाने गागाभट्ट जे काही आहेत यांचं मूळ नाव आहे ते म्हणजे विश्वेश्वर. आणि या गागाभट्टाने शुद्ध वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केल्याने शिवाजीला धर्मशास्त्रातील जे काही क्षत्रिय आहे ते सर्व अधिकार प्राप्त होतील असं त्यांनी तिथं स्पष्ट केलं होतं. म्हणून गागाभट्टांना निमंत्रित केलं गेलं. आणि या गागाभट्टांनी प्रामुख्याने जे काही तांत्रिक बाबी आहेत या तांत्रिक बाबी त्या ठिकाणी काय केलेलं आहे सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. हे नाही तर सिसोदिया वंशापासून एक क्षत्रिय आहेत हे सिद्ध करण्याचं काम प्रामुख गागाभट्टांनी केलेलं आहे. आणि अशा या राजांचा राज्याभिषेक करण्यासाठी दिवस निश्चित करण्यात आला आणि तो म्हणजे 6 जून 1674. 6 जून 1674 ही तारीख अत्यंत महत्वाची अशी आहे की यापासून खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र असं राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि वाराणसी सारख्या मोठमोठ्या क्षेत्रात जे काही आहेत पंडित होते त्यांचाही देखील असामान्य बुद्धीचे असं मानलं गेलं. म्हणून 1664च्या जानेवारी शिवाजींच्या विनंतीवरून या जे काही आहेत यांना बोलवलं गेलं आणि हे सगळं राज्याभिषेक घडण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केला गेलेला आहे. गागाभट्टांचे स्वराज्यामध्ये आगमन झालं जून 1674 मध्ये आगमन झालं. त्यांना निमंत्रण दिल्याप्रमाणे गागाभट्ट हे आलेले आहेत आणि नाशिकामध्ये आलेले आहेत. 1600 या ठिकाणी रायगडवर पोहोचले गेले आहेत. आणि हे रायगडामध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्यावर नियमाप्रमाणे जे काही आहे संस्कार जे करावे लागतात
तशा प्रकारचे शिवाजी हे क्षत्रिय आहेत, हे सिसोदिया वंशातील आहेत, ते उत्तरेतून दक्षिणेत आले आहेत, असं वगैरे जे काही सगळ्या तांत्रिक अडचणी आहेत या सगळ्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केलेले आहेत. म्हणून पहिली बाब म्हणून उपनयन संस्कार व तुला पुरुष अशा प्रकारचे जे काही संस्कार आहेत ते राजावर करण्यात आलेले आहेत. 29 मे 74ला अशा प्रकारचे संस्कार हे प्रामुख्याने केले गेले आहेत आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार उपनयन संस्कार झालेला नव्हता. हा संस्कार जे काही आहे तो होणं गरजेचं आहे, त्याशिवाय अधिकार प्राप्त होत नाही. ही जी काही प्रामुख्याने प्रारंभिक बाब आहेत ती इथे आपल्याला विशेषपणे पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार उपनयन संस्कार झालेला होता. याचबरोबर तुला पुरुष दान निधी जो काही विधी आहे तो देखील करून घेतलेला आहे. उपनयन संस्कार करून घेण्याचा अधिकार प्राप्त होणार होता आणि हे सगळं करून घेतल्यानंतर त्या ठिकाणची तांत्रिक बाबी आहेत ते हळूहळू काय झालेलं आहे, सुटायला लागले आहे. यानंतर वैदिक मंत्राने त्यांचे विवाह देखील झालेले नव्हते, म्हणून ते विवाह पुन्हा एकदा करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर पुन्हा वैदिक मंत्राचा वापर करून ही सगळी प्रोसेस काय केली आहे, पार पडली गेली आहेत आणि सोराबाईला मान या ठिकाणी मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं. तर हा जो विधी आहे तो 31 मे 1674 झालेला आहे. म्हणजे वैदिक मंत्राची पद्धती अवलंबून 31 मेला ही झालेला आपल्याला पाहायला मिळतं. ब्राह्मण जे काही आहेत, ब्राह्मण हत्यांचे काही पाप राजाकडून झालेले होते. मग या पाप आपल्याला जर संपवायचे असेल किंवा नष्ट करायचं असेल तर प्रामुख्याने ते देखील एक त्यांना संस्कार करून घ्यावा लागला. म्हणून प्रायचित्य जे काही आहेत ते विधी करावा लागलेला आहे आणि ही प्रायचित्य विधी करून त्या ठिकाणी आपल्याला त्यातून मुक्तता मिळवण्याचं काम राजांचं या ठिकाणी केलं गेलं आहे. वरील सर्व अडचणी जे काही आहे शास्त्राच्या चौकटीत पूर्ण केल्या गेल्या आणि अडचणी दूर केल्या गेल्या आहेत. देवदेवतांची पूजा केली आहेत. 21 मे ते 29 मे अशी ह्या ठिकाणी या कालखंडामध्ये जवळपास 9 दिवस या ठिकाणी या पूजा अर्चा चाललेली होती. अशा पूजा केल्यानंतर प्रामुख्याने छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा तो दिवस प्रामुख्याने उगवलेला आहे. राज्याभिषेक कसा करावायचा आहे या सर्व वर्णन राज्याभिषेक प्रयोग या नावाच्या या ग्रंथामध्ये दिलेला आहे. राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये राज्याभिषेक कसा पार पाडला किंवा कशी करायची आहेत हे सगळं त्या ठिकाणी नमूद केले गेले आहे आणि 1 वर्षापासून खऱ्या अर्थाने या राज्याभिषेकाची तयारी ही केलेली इथे आपल्याला प्रामुख्याने महत्वाची वाटते. याचबरोबर या 12 फेब्रुवारीला 74ला प्रतापराव गुजरांचा मृत्यू झाला होता. ही दुःखद घटना गेली आहे आणि यानंतर खऱ्या अर्थाने अनेक जे काही पवित्र नद्यांचे जल आणले गेले आहेत. याचबरोबर काही सुचिन्ह असलेले घोडे आणले गेले आहेत, हत्ती आणलेले आहेत आणि हरणाची देखील कातडी या ठिकाणी आणली गेलेली आहे. आणि हे सगळं करत असताना सेतू माधवराव पगडी यांनी असं वर्णन केलं आहे की 32 मन सोनं असलेलं जे काही सिंहासन आहे ते राजांच्या राज्याभिषेकासाठी काय केलं आहे, निर्माण केलेलं आहे किंवा तयार केले गेलं आहे. आणि हे सगळं सिंहासन आलिशान असं सिंहासन निर्माण केले गेलेलं आहे. इतर धार्मिक विधी देखील पार पडले गेलेले आहेत. याचबरोबर 1 जूनला जे काही आहेत ग्रस्त आश्रमामध्ये नक्षत्र जे काही आहेत त्याप्रमाणे पूजा अर्चा केली गेली आहे. 2 जूनला जे काही अशुभ जे काही सोहळा आहेत जे काही त्या संदर्भात कार्यक्रम केले गेले आहेत. 3 जूनला यज्ञ दान धर्म केला गेलेला आहे. 4 जूनला बलिदान विधी आहे तो केला गेलेला आहे. 5 जूनला सकाळी काहीतरी शांती विधी केला गेलेला आहे आणि 5 जूनचा जे काही आहे सकाळपासून या विधीला सुरुवात झालेली आहे. हे बाब या ठिकाणी महत्वाचं आहे. संभाजी आणि सोयराबाई हे जे काही आहेत स्नान वगैरे करून पूजेसाठी बसले आपल्याला पाहायला मिळतात. तर स्वस्तिक गणेश पूजन केले गेले आहे. राजाला पंचामृताने स्नान घातले गेलेले आहेत. सुवासिनीने ओवळलेलं आहे. याचबरोबर जे काही शुभ वस्त्र अलंकार धारण केले गेले आहेत आणि या जे काही जिजाऊंना देखील नमस्कार करून या ठिकाणी 8 दिशांना 8 जे काही राज्याभिषेक सोहळा केला होता. या राज्याभिषेक सोहळ्याच्या बाजूला हे जे 8 दिशा आहेत या 8 दिशेला 8 जे काही अष्टप्रधान मंडळ आहेत ते विशेषतः उभं केलं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वेला होते मोरोपंत पिंगळे, याचबरोबर आग्नेयाला होते अण्णाजी दत्तो आणि जे काही दक्षिणेला होते हंबीराव मोहिते. दुधाने भरलेला कलश घेऊन ही मंडळी उभी होती आणि अशा परिस्थितीमध्ये उजव्या बाजूला प्रधान अमात्य आणि सचिव मंत्री अशा स्वरूपाची ही सगळी व्यवस्था त्यावेळेस केली होती. पश्चिम दिशेला रामचंद्रपंत अमात्य हे ताम्र कलश घेऊन प्रामुख्याने उभे होते. अशा या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ जे काही आहेत ते देखील उभे केलेले होते. तर मंगलवाद्य गडावरून होत होता आणि तोफांचा
गजर होत होता. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांचं जे काही सोहळा आहे हा पार पडत होता. सोन्याने भरलेले जे काही मोहरा आहेत त्या राजांच्या डोक्यावरून उठल्या जात होत्या. इंग्रज फ्रेंच जे काही आहेत या लोकांनी देखील त्या ठिकाणी त्यांना भेटी म्हणजे दिलेल्या होत्या. हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे ते शकावलीमध्ये याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. तर शुद्ध 12 शुक्रवार, घटी 21, फळे 34, घटिका रात्र उरली, राजे सिंहासनी बसले, अशा प्रकारचं जे काही आहे त्या ठिकाणी उल्लेख येतो. क्षत्रिय कुळवंतास सिंहासनाधीश्वर श्री राजा शिवछत्रपती, अशा प्रकारची जय जयकार जी घोषणा त्या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. आणि ह्या घोषणा करून या ठिकाणी राजा घटना कायमची मनामध्ये राहील अशा स्वरूपाचे जी काहीतरी प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. आणि एका दिमकदार अशा परिस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला गेला आहे. आणि शिवाजी राजे इतिहासामध्ये तिथून पुढे शतकर्ता अशा नावाने ओळखले गेले आहेत. राजा हीची पदवी त्याने पुन्हा धारण केली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर सोन्या चांदीची नाणी पाडायला सुरुवात केली गेली आहे. शिवराई नावाचं नाणं त्यावेळेपासूनच काय झालं आहे चलनामध्ये आलं आपल्याला पाहायला मिळतं. तर रघुनाथ पंडित जे काही राजव्यवहार रघुनाथ पंडित नावाने जे काही आहेत त्यांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केले गेले आहेत की त्या ठिकाणी राज्य चालत असताना कशा प्रकारची व्यवस्था असावी, कशा प्रकारचे त्यामध्ये नोंदी घेतलेल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. कृष्णाजी ज्योतिबा जे काही आहेत यांना हिंदू पद्धतीतील जे काही आहे दोष करण्यासाठी कर्ण कौस्तुभ हा ग्रंथ प्रामुख्याने लिहिण्यास सांगितलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे अगदी दिमाखामधला हा सगळा सोहळा या ठिकाणी निर्माण झालेला होता. आणि छत्रपती शिवाजी राजांनी जे काही आपल्यावर जे काही अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी हा सोहळा खऱ्या अर्थाने काय झालाय मोठ्या उत्साहात पार पडून घेतलेला आहे. आणि 15 दिवसात आपला जो काही कानून जादा राज्यघटना घोषित केली ते आपल्याला विशेषतः तिथे नोंदी येतात. याचबरोबर सभासद बकरीमध्ये हा जो काही राज्याभिषेक घडून आलेला आहे या राज्याभिषेक घडून आला यासाठी 1,42,00,000 रुपये खर्च आलेला आहे अशा नोंदी आपल्याला येतात. त्याचबरोबर पोर्तुगीज असं म्हणतात की 2 लाख रुपये इतका खर्च त्यांच्या डायरीमध्ये लिहिलेला आपला उल्लेख येतो. याचबरोबर डच कागदपत्रामध्ये देखील 1.5 लाख खर्च झालेला आहे असाही उल्लेख येतो. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी देखील 10 कोटी 10 लक्ष इतका खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दक्षिणा देखील 10 लाख रुपये त्यांनी घेतलेला उल्लेख 1 लाख रुपये दक्षिणा घेतला आहेत, मौल्यवान वस्तू घेतलेल्या आहेत असाही उल्लेख प्रामुख्याने येतो. असो पण गागा भट्ट जे काही आहेत ही गागा भट्ट देखील या निमित्ताने अजरामर झालेला आहे. त्यांना देखील मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे इथे दान मिळालेलं आहे. तर हे सगळं करत असताना राज्याभिषेक हा झालेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो हा राज्याभिषेक जेव्हा होतो या राज्याभिषेकानंतर दिमागदार असा सोहळा पार पडतो. आणि या ठिकाणी राजांच्या या राज्याभिषेकाचं महत्त्व देखील महत्त्वाचं आहे. हिंदूंची जी काही हिंदूंच्या वर्चस्वासाठी या काय झाली खऱ्या अर्थाने राज्याभिषेक हा महत्त्वाचा होता. आणि वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी प्रामुख्याने महत्त्वाचं होतं. क्षत्रियांना राज्य निर्मितीचा जो काही अधिकार आहे ते मान्य झालेलं आहे. याचबरोबर परशुरामाने पृथ्वी काय केलेलं होतं निक्षत्रिय केलेली आहे. पुन्हा कोणी या ठिकाणी क्षत्रिय उरलेला नाहीत. ही जी काही या ठिकाणी ठप्पा लागलेला होता ते पुन्हा एकदा राज्याभिषेकाच्या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे की आता क्षत्रिय देखील आहेत तर ते पूर्ण संपलेले नाहीत हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. शिवाजींना सार्वभौम राजा म्हणून खऱ्या अर्थाने राज्याभिषेकानंतर काय झाले आहे मान्यता मिळालेली आहे. आणि राजा जे काही आहेत असामान्य छोटेसे एका होईना राज्य स्थापन केले. आणि या ठिकाणी आदिलशाही परकीय सत्ता जी काही आहेत यांच्यामध्ये एक त्यांना छळ देण्याची ताकद त्यांनी आता निर्माण झाली आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी लुटारू आहेत, गुंड आहेत, दरोडेखोर आहेत असा जे काही त्यांच्याबद्दलचा जो काही गैरसमज होता तो गैरसमज यामधून काय झालेला आहे दूर झालेला आपल्या विषयातून पाहायला मिळतो. आणि शिव राज्याभिषेक जे काही आहेत तेव्हापासून नवीन शक जी काही कालगणना आहे याची सुरुवात प्रामुख्याने पाहायला मिळते. आणि राज्याभिषेक शके असा उल्लेख पुढे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर मराठ्यांचा स्वाभिमान जो काही आहे तो खऱ्या अर्थाने याच्यामध्ये जागृत झालेला आहे. आणि हा जागृत झालेला स्वाभिमान टिकवण्यासाठी प्रामुख्याने छत्रपती शिवाजीराजांनी यापुढील कालखंडामध्ये प्रयत्न केले गेले आहेत. राज्याभिषेकामुळे शिवाजींनी दिलेली दानपत्रे वतने ही कायम झालेली आहे. कारण तो अधिकार राजालाच असतो, तो राजांना नव्हता. म्हणून दिलेले दानपत्र त्यांनी काय झाले आहे कायम झालेले आहेत. हिंदूंचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलेले आहे. याचबरोबर जी काही सुराज्याची निर्मिती या ठिकाणी झाली गेली, नव्या जी काही शासन यंत्रणेची निर्मिती झाली गेली, याचबरोबर राज्याला राजकीय मान्यता मिळाली गेली. याचबरोबर इस्लाम धर्माविरुद्ध व जी काही आहेत व्यवस्था आहे
यांना या ठिकाणी शह देण्याची ताकद आता खऱ्या अर्थाने निर्माण झाली होती. म्हणून आपल्याला हे राज्याभिषेकामुळे जी काही असं म्हणता येईल की भारतीयांची किंवा महाराष्ट्र म्हणजे लोकांची मानसिकता जी काय आहे ती जागृत झालेली आहे. 18व्या शतकात मोठा साम्राज्य कोसळून पडलेलं आहे असं त्यांनी सेतू माधवराव पगडीने याबद्दल म्हणलेलं आहे. सभासद बखर म्हणतात की या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट असामान्य नाही असाही उल्लेख आपल्याला येतो. याचबरोबर राज्याभिषेका जे काही आहेत क्षत्रिय कुळवंतास श्री राजा शिवछत्रपती अशा प्रकारचं जे काही आहे ती पुढे उपाधी लावली जात होती. असा जो कार्यक्रम आहे कधी झाला नाही ना भूतो ना भविष्यती असा हा कार्यक्रम प्रामुख्याने झाला गेला आहे. प्रत्यक्ष लोकांनी डोळ्याने हा पाहिलेला आहे. कित्येक वर्ष या कार्यक्रमाविषयीची चर्चा प्रामुख्याने झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते. यानंतर दुसरी बाब आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे राजांना काही तांत्रिक अडचणीनुसार दुसरा राज्याभिषेक करावा लागला. तो राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 झाला. कारण याच कालखंडामध्ये तांत्रिक पद्धतीने हा राज्याभिषेक करून घ्यावा लागलेला आहे. कारण 2 अपशकुन झाले होते. त्या अपशकुनामध्ये संभाजीच्या कंठातील मोती गहाळ झाले होते. प्रतापगडाच्या मंदिरात देवी जी काही आहेत या मंदिराला आग लागली होती. याच कालखंडामध्ये जिजाऊंचाही मृत्यू झालेला होता. अशा काही अपवित्र घटनांमुळे पुन्हा एकदा दुसरा राज्याभिषेक हा करून घ्यावा लागलाय. राजेंद्र देखील वैदिक पद्धतीने हा राज्याभिषेक करून प्रामुख्याने तांत्रिक पद्धतीने करून घेतलेला आहे. या राज्याभिषेकासाठी जी काही आहेत 23 सप्टेंबरला सुरू झाला. 24 सप्टेंबर असा उल्लेख येतो. विशेषपणे याच्यामध्ये हा राज्याभिषेक 1 दिवसाचा कार्यक्रम हा त्यावेळेस आटपून घेतला गेलेला आहे. कारण 6 जूनला राज्याभिषेक झाल्यानंतर 17 जूनला जिजाऊंचा मृत्यू झाला होता. आणि अशा या अपशकुनीतून बाहेर पडण्यासाठी की होईना छत्रपती शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक हा करून घेतला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा येतो कारण हे सोनेरी अक्षराने लिहिला गेलेला हा खऱ्या अर्थाने दिवस म्हणता येईल. इथून पुढे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करून एक स्वराज्याची घोडदौड करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की राज्याभिषेक याविषयी वर्णन करा किंवा छत्रपती शिवाजीराजांना खऱ्या अर्थाने अधिकार केव्हा प्राप्त झाले तर स्वराज्याभिषेकानंतर झाले आहेत हे आपल्याला सांगावं लागेल. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला आला तर आपण राज्याभिषेकावर हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तिथे मांडणी करणं हे गरजेचं आहे. तर बाकी भाग आपण उर्वरित नंतर